इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की नवीन पोलीस ऑफिसर आलेले असतात आणि ती आता मंजूला बोलत असतात, हे बघा तो आर्यन पळून गेलाय. त्यावर लगेच तिथे आता मंजू बोलते, मला माहिती आहे मॅडम तुम्हाला काय वाटतं आणि काय नाही, पण जो व्यक्ती एका गुन्हेगाराला किंवा एखाद्या व्यक्तीला मारू शकत आहे, गोळी झाडू शकत आहे, तर तो व्यक्ती कधीच पळून जाऊ शकत नाही. आपण त्याला शोधायला हवं. त्यावर लगेचच तिथे ते इन्स्पेक्टर बोलते, हे बघा मला काही एक माहीत नाही आहे, पण तुम्ही काय करताय तुम्हाला कळतंय का? तुम्ही एका गुन्हेगाराच्या प्रेमात पडताय, वरून आम्हाला धडा शिकवताय. आता असं म्हटल्यानंतर लगेचच तिथे आता ती बोलते, मॅडम तुम्हाला काय वाटतंय? आणि मी आर्यनच्या प्रेमात पडलेच नाही. त्यावर आता लगेच ती बोलते, मी आर्यनच्या नाही, मी सत्यजित बद्दल बोलतेय, सत्यजित सुर्वे, ज्यांच्या प्रेमात तुम्ही पडलाय त्यांच्याशी लग्न करायला निघायला होतात. तुम्हाला काही वाटत नाहीये का? त्यावर लगेच मंजू बोलते, एक मिनिट मॅडम, सत्यजित हा गुन्हेगार मुळातच नाहीये. त्यावर लगेच ती बोलते, आमच्याकडे त्याच्याबद्दलचे ठोस पुरावे आहेत आणि तुम्ही हे सगळं बोलूच शकत नाही. आता तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की काय झालं आणि काय नाही. इकडे बिचारी मंजू जी असते ना, ती या सगळ्यामध्ये सत्यासोबत म्हणजे खरं तर ती प्रेमात तर ऑलरेडी असतेच, पण त्या दोघांचं आता उखाणे वगैरे घेणं चाललेलं असतं. लगेच सत्या बोलतो, हे बघा वाघमारे, तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचं आहे ना, मग एक अट आहे. अट अशी आहे की तुम्हाला नाव घ्यावंच लागेल, आणि जर तुम्ही नाव घेतलं तरच मला कळेल की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि तुम्हाला लग्नात अडकायचं, या बंधनात अडकायचं आहे. त्यावर लगेच ती बोलते, हे बघ सत्या, पहिले तर तू दूर राहा माझ्या जवळून. त्या कारण सत्य तिच्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करतो. त्यावर लगेचच तू बोलतो, का दूर राहू मी? तिथे मंजू बोलते, हे बघ अजूनही आपलं लग्न वगैरे झालेलं नाहीये. आणि त्यावर लगेच तो बोलतो, तिसऱ्यांदा लग्न होतंय आपलं, 2 वेळ जे लग्न झालंय ना त्याचं लायसन आहे तुमच्याकडे, मला हे बोलूच नका तुम्ही. आणि महत्त्वाचं म्हणजे नाव घ्यायचं आधी, त्याशिवाय मी काय सोडणार नाही बाबा तुम्हाला. आता तो मात्र मुद्दामून तिला चिडवण्याच्या विचाराने तिला जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करतो, पण आता शेवटी तिच्याकडे जागा संपलेली असते, कारण मागे कपाट आलेलं असतं. त्यावर तो तिच्या खूप क्लोज असतो आणि तिच्याकडे दुसरा पर्याय नसतो नाव घेतल्याशिवाय. त्यावर ती बोलते, ठीक आहे ठीक. आणि असं म्हणून ती एक छानसं नाव घेते. त्यावर लगेच सत्या बोलतो, हां हे कसं? आता तो बोलतो की चला मला बाकीची तयारी करायची, मी निघतो. त्यावर ती बोलते, एक मिनिट, तू कुठे चाललायस? तुलाही नाव घ्यावं लागेल, नाही तर तुला मी सोडणार नाहीये आणि मी पण लग्नात उभी नाही राहणार. कारण ती त्याचंच डायलॉग मारत असते. त्यावर त्यांनी एकमेकांचं नाव घेतलेलं असतं आणि उखाणे घेऊन आता ती लग्नासाठी निघालेली असतात. सकाळ झालेली असते. ते दोघेही छान रेड म्हणजे तिने रेड कलरची साडी घातलेली असते आणि सत्यजितने आयव्हरी कलरचा कुर्ता घेतलेला असतो आणि त्यावर रेड कलरची शॉल घेतलेली असते. दोघेही सुंदर दिसत असतात, मंडोळ्या वगैरे बांधलेल्या असतात आणि लग्नासाठी दोघेही उभे झालेले असतात. तर आता गुरुजी बोलतात, एकदम छान, आता आपल्याला मंगलाष्टक सुरू करायचे. त्यांची पूजा चालू झालेली असते. इकडे माया आणि सपना दोघींचं बडबड चालूच असतं, हे लग्न नको व्हायला असंच दोघी सारखं म्हणत असतात. पण इकडे आता मंजू आणि सत्याचं लग्न मात्र होणार असतंच, कारण ते विधिलिखितच असतं. काही झालं ना तरी ते दोघं एकमेकांच्या प्रेमात असतात आणि दोघांना कोणी तोडू शकत नाही, हे मात्र नक्कीच असतं. इकडे आता मंजू बोलते, सत्या कसं वाटतंय आता परत आपण लग्नबंधनात अडकतोय? तर सत्या बोलतो, वाघमारे एक नंबर वाटतंय. आणि तसंही मला माहिती होतं आपल्या जन्माजन्माची गाठ कधी तुटणारी नाहीये. 3 वर्षापासून आपण एकमेकांपासून दूर होतो, आपल्यामध्ये गैरसमज निर्माण झाले, पण काही झालं तरी आपण लग्नात अडकतोय की नाही? त्यावरती बोलते, अगदी योग्य बोलतोय तू. आणि दोघेही जण खूप खुश असतात. आता या सगळ्यामध्ये म्हणजे खूप सगळ्या जे काही परंपरेनुसार त्यांचे रीतिरिवाजानुसार चालू असतं ना, त्या पूजा वगैरे झालेल्या असतात. आणि त्या तिथे लगेच गुरुजी बोलतात, चला नवरी नवरदेवांच्या हातात हार द्या, ते नारळ काढून घ्या. आता असं म्हटलं, इकडे दोघे एकमेकांकडे बघत असतात. दोघांनाही खूप आनंद होतो, आपण लवकरच लग्नात अडकतोय, म्हणजे पण परत एकदा प्रेमात होऊन लग्नबंधनात अडकतोय याचा आनंद दोघांनाही असतो. तर इकडे आता मंजू ही लगेच सत्याच्या गळ्यात हार घालणार, तितक्यात बलम्या बोलतो, एक मिनिट थांबा. आता असं म्हटल्यानंतर लगेच हे जे वागणं असतं ते पाहून लगेच मंजू बोलते, काय झालंय बलम्या, असं का वागतोयस? त्यावर लगेच तो बोलतो, चल जयड्या. आणि असं म्हणून दोघेही जण या सगळ्यामध्ये त्याला वर उचलतात. त्यावर ते बोलतात की चला आता हार टाका बघू. आता असं म्हटल्यानंतर त्यांची जी अक्का असते, म्हणजे आर्यनची जी आत्या म्हणून खोटं नाटक करत असते ना, ती बाई बोलते, एक मिनिट, याचा उपाय आहे माझ्याकडे. आणि असं म्हणून ती आता ते बायकांना बोलते, चला हो. आणि असं म्हणून त्याला ती उचलते, म्हणजे तिला सुद्धा उचलते. आणि शेवटी तिला उचलल्यानंतर तिच्या गळ्यामध्ये म्हणजे मंजूने सत्याच्या गळ्यामध्ये हार टाकलेला असतो. आणि शेवटी काय त्यांचं लग्न म्हणजे अर्ध झालेलंच असतं. अर्ध जवळजवळ लग्न झालेलं असतं. दोघे जण खाली बसतात. गुरुजी बोलतात, हे मंगळसूत्र घ्या, यामध्ये हळद कुंकू भरा आणि ते त्यांच्या गळ्यात टाका. आता असं म्हटल्यानंतर लगेच सत्या बोलतो, होय गुरुजी. आणि जसं गुरुजी सांगत असतात तसं चालूच असतं. इकडे आता सवीजवळ फोन असतो, तो म्हणजेच मंजूचा तो फोन वाजतो. ते पाहून ती बोलते, वहिनी पोलीस स्टेशनमधून फोन आहे, त्यांना सांगू नंतर बोलायला. तर लगेच मंजू बोलते, नाही 1 मिनिट दे इकडे फोन, आर्यनचा काही पत्ता लागला असेल तर. आणि ती फोन घेत असते. त्यावरच लगेच ती जेव्हा फोन उचलते ना, तेव्हा तिच्या कानावर जे काही ऐकू येते ना, ते पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो. ती बोलते, काय, कसं शक्य आहे हे? त्यावर आता तिला सगळं काही सविस्तर सांगण्यात येतं. ती बोलते, ठीक आहे. आता सत्या बोलतो, काय झालंय वाघमारे, काही टेन्शन आहे का? त्यावर गुरुजी बोलतात, हे बघा
आधी लग्न लावून द्या, मग तुमचं काय ते चालू द्या. त्यावर लगेच मंजू बोलते, हे लग्न होऊ शकत नाही. आता असं ऐकल्यानंतर सपना आणि माया मात्र खुश, बाकी सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. त्यावर लगेच सपना बोलते, पण हे कसं काय शक्य आहे, म्हणजे मायाच्या कानात. त्यावरती लगेच बोलते, काय झालंय मंजू, असं मुद्दा म्हणून माया विचारते. त्यावरती बोलते, आर्यन पळून गेलाय आणि जोपर्यंत तो सापडत नाही ना तोपर्यंत आपलं लग्न होणं शक्य नाही. त्यावरती बोलते, म्हणजे काय म्हणायचं आहे. ती बोलते की काही नाही, आणि असं म्हणून लग्न म्हणून ती आपल्या रूममध्ये चालली जाते. इकडे सध्या बाहेर टेन्शनमध्ये असतो, त्याला काय करावं काहीच कळत नसतं. तिकडे तर मंजू आपल्या वर्दीकडे बघते आणि ती वर्दी धारण करते, म्हणजेच काय तर घालते, आणि ती आता पोलीस स्टेशनला जायचा निर्णय घेते. इकडे माया वेड्यासारखी वागत असते. तिला कळत नसतं की ती तिचा आनंद कसा सेलिब्रेट करावा, कारण जर तिला पाहिजे असतं ना ते झालेलंच असतं, म्हणजेच काय तर सध्या आणि मंजूचं लग्न झालेलं असतं, मोडलेलं असतं. तुम्हाला हे भाग कसं वाटतं ते मला नक्की कमेंटला कळवा आणि व्हिडिओ पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.